आपल्याला प्राची पेडणेकर प्रश्न विचारतात मुंबईहून. प्राची, हा, माझी मुलगी 16 वर्षाची आहे. माझी मुलगी 16 वर्षाची आहे. बरं. ती 12 वर्षापर्यंत तोंडात 2 बोटं घालायची. बर. आता ती सवय सुटली आहे, पण त्यामुळे तिचे 2 दात ना बाकीच्या दातांपेक्षा पुढे आले. बर. तर ते सगळे लेवलला करण्यासाठी काय करता येईल? खर्च किती येईल? व्हेरी रुटीन प्रॉब्लेम. बऱ्याच लोकांकडे हा प्रश्न असतो. 16 वर्षाची आहे म्हणजे ती फारशी मोठी नाहीये. ती अजूनही ब्रेसेस वापरू शकते आणि ब्रेसेसने इतका छान मस्त फायनल रिझल्ट मिळतो आणि त्यात फारसं मेंटेनन्स पण नसतं. तर शी कॅन अंडरगो ब्रेसेस. 2 वर्षाची ट्रीटमेंट आहे. शी कॅन अंडरगो अँड शी विल बी फाईन. ओके. आपल्याला प्रीतम शहा प्रश्न विचारतात साताऱ्याहून. प्रीतम. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा मुलगा आहे ऋषभ शाह म्हणून 10 वर्षाचा. बरं. त्याच्या वरच्या 2 दातापैकी एक दात तुटलेला आहे निम्मा आता खेळताना. बर. तर काय करावं लागेल त्याला? मुलाचं वय किती आहे? तो 10 वर्षाचा. म्हणजे तो त्याचा परमनंट दात आहे. तर तुटलेला दात असेल तर ह्या वयात आम्ही कुठलीही परमनंट ट्रीटमेंट करत नाही, कारण ग्रोथ चेंजेस पूर्णपणे झालेले नसतात. तर आम्ही थांबतो, म्हणजे पूर्णपणे ग्रोथ चेंजेस होण्यासाठी 18 वर्षाचे असेपर्यंत. आता सध्या फक्त एवढंच बघावं लागेल की दाताची डेव्हलपमेंट कम्प्लीट होते की नाही. त्यासाठी रूट कनाल किंवा रूट कनाल करू नये किंवा त्याचं एपेक्स फॉर्मेशन ज्याला आम्ही म्हणतो ती प्रोसिजर करावी आणि त्याला सायकोलॉजिकली इम्पेअर न करण्यासाठी आणि एस्थेटिकली चांगला दिसावा, म्हणजे त्याचा चेहरा चांगला दिसावा, त्याला वाईट वाटू नये की माझा दात तुटलाय म्हणून त्याच्यावर आम्ही प्लास्टिकचं ज्याला आम्ही कॉम्पोजिट म्हणतो ते एक फिलिंग करून दात लेवलमध्ये आणला पाहिजे. बरं. आपल्याला मैनुद्दीन साहेबजादे प्रश्न विचारतात लातूरहून. विचारा. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा, हॅलो. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मॅडम, ते आमच्या दातावरती की नाही पिवळे पिवळे डाग पडले आहेत आतून. बर. तर त्याच्यासाठी काय उपाय मॅडम? आतून पिवळे पिवळे दात पडले म्हणजे जर मुळात असतील तर मग त्याला ब्लीच करता येईल आणि जर ते डिपॉझिट्स असतील तर त्याचं स्केलिंग करायचंय. आपल्याला प्रमोद राठोड प्रश्न विचारतात वाशिमहून. प्रमोद. हा, हॅलो. हा प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा. तर आता प्रमोद, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. त्याच्या दातावरती का नाही पिवळे पिवळे डाग पडलेले आहेत. बरं. आणि कधी कधी ब्लडिंग होते दाढीमधून. त्याच्यावरती काय उपाय मॅडम? आणि स्केलिंग केलं, डिपॉझिट्स काढले तर मग ते पिवळे पिवळे जे डाग त्याला वाटतायत ना ते निघून जातील. आणि तो म्हणतोय की त्याच्या गम्समध्ये ब्लिडिंग आहे, म्हणजे डेफिनेटली डिपॉझिट्स आहेत दातावर, तर ते डिपॉझिट्स स्केलिंगने निघतील आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मॅडम, बेसिकली आपण कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये जेव्हा स्माइल डिझाईनचा विचार करतो आपण, तुम्ही म्हणता की एवढी सगळी प्रक्रिया तुम्ही त्या दातांवर करता किंवा अमुक अमुक काय जी काही आवरणं वापरत असाल, तसं मेंटेनन्स कसा असतो? म्हणजे काय खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे जे पेशंट्स आमच्याकडे कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीसाठी येतात ते मुळातच खूप मोटिवेटेड असतात म्हणून तर ते येतात. त्यामुळे त्यांची काळजी अशी असते की ते नंतर काळजी बरीच घेतात. त्यांना ब्रश करावं लागतं दिवसातनं 3 वेळा, त्यांना फ्लॉस करावं लागतं, त्यांची रेस्टोरेशन्स त्यांना म्हणजे जे रेस्टोरेशन म्हणजे जे काय आम्ही कृत्रिम बसवतो त्याला आम्ही रेस्टोरेशन्स म्हणतो, त्यांना मेंटेन करावं लागतं. वर्षातनं 2 वेळा डेंटिस्टकडे परत जावं लागतं, कारण आपण घरी कितीही काळजी घेतली तरी दातांच्या अवतीभोवती असे नुक्स अँड कॉर्नर्स आहेत जिथे त्यांचा ब्रश किंवा फ्लॉस पोचू शकत नाही. तिथे म्हणून त्यांना वर्षातनं 2दा डेंटिस्टकडे फॉलोअपला जावं लागतं. आणि त्यांचं मेंटेनन्स असं होतं की प्रत्येक जे मटेरियल्स आहेत ते कुठलेही मटेरियल लाईफ लॉंग म्हणजे आयुष्यभर टिकणारे नाहीये. जसं आपण कुठल्याही गोष्टीची लाईफ लॉंग गॅरंटी हल्ली देऊ शकत नाही, तर कॉम्पोजिट्स असले तर ते 2 किंवा 3 वर्षांनी त्यांचा रंग बदलतो किंवा ते तुटून जातात. सेरामिक हा एक स्ट्रॉंग मटेरियल आहे पण खूप ब्रिटल आहे, त्यामुळे त्याच्यात क्रॅक्स किंवा त्यांच्यात चिप्स असे होऊ शकतात. म्हणून त्यांच्या मेंटेनन्ससाठी त्यांना यावंच लागतं डेंटिस्टकडे. आपल्याकडे दाताच्या सौंदर्यासाठी खूप ऑप्शन्स उभे आहेत. अगदी 300 रुपयांपासून लाखो करोडोपर्यंत आपल्याला खूप छान ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. टॉक टाईममध्ये आज आपण चर्चा केली ती सुंदर दातांसाठी या विषयाबद्दल. आपण मॅडमचे खूप आभार मानूयात. डॉक्टर प्रीती मेहतानी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन केलं. उद्या आपण भेटणार आहोत किडनी तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र गुंजाळकर यांना आणि चर्चा करणार आहोत विकार किडनीचे या विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर उद्याही तुम्ही 1:30 ते 2 या वेळेत फोन करू शकता. नंबर लिहून घ्या 022668992040 02266899204 या नंबरवर. आणि टॉक टाईममध्ये आज इतकंच. दातांची काळजी घ्या. पुन्हा एकदा हॅपी होली. पहा फक्त IBN लोकमत.